2 महिन्यांपासून रखडलेले वेतन सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलंय। मात्र पीएफ आणि ईएसआय ची रक्कम पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत संप सुरूच राहण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। गुरुवारी झालेल्या बैठकीत सामोपचार दाखवण्याचा प्रयत्न करताना रात्रीपासून प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ 10 बसेस सुरू करणार असल्याचं सांगितलं। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर गुरुवारी काही मध्यम मार्ग निघेल असं वाटत असतानाच रात्री उशिरा केवळ 10 बसेस चालवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली। त्यामुळे आज शुक्रवारी सिटी लिंकच्या तपोवन डेपोतून 200 पैकी केवळ 10च बसेस धावणार असून पीएफ आणि ईएसआयचा प्रश्न मिटल्यावरच सर्व बसेस सोडल्या जाणार असल्याचं यावेळेस कर्मचाऱ्यांनी सांगितलं। या संपावर तोडगा काढावा या मागणीसाठी पासधारक विद्यार्थ्यांनी आयुक्तांची भेट घेत संताप व्यक्त केला। त्यानंतरच हालचाल गतिमान झाल्याचं बोललं जात आहे। सिटी लिंक बसेससाठी शहरातील शाळा व महाविद्यालयातील 28,000 विद्यार्थ्यांनी आगाऊ नोंदणी पैसे भरत पास घेतलेत। मात्र ठेकेदाराच्या व कर्मचाऱ्यांच्या वादात या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसलाय। या संप काळातील पासची मुदत वाढवण्यात यावी किंवा संप काळातील पैसे तरी परत मिळावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते। त्यामुळे सिटी लिंक प्रशासन यावर काय तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।